नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज मी तुम्हाला 3 HP सोलर पंप आमच्या शेतात बसलेला आहे. तो मी सगळी माहिती सांगणार आहे. किती पाणी मारतो, कधी चालू होतो वगैरे, किती खोलीवर सोडला पाहिजे. 3 HP सोलरबद्दल सगळी काही माहिती मी सांगणार आहे तुम्हाला. ज्या शेतकऱ्यांनी 3 HP सोलर घेतलं किंवा घेणार आहेत त्यांच्यासाठी ही मला आलेले जे अनुभव आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल. काय झालं आहे की खूप शेतकऱ्यांनी हेड चुकीचं घेतलं आहे, त्यामुळं पाणी मारत नाही. तर त्या बऱ्याच शेतकऱ्यांचं हेड जास्त खोल निवडल्यामुळे पाणी मारित नाही, त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांना परत पंप टाकावा लागला आहे. तर त्यामुळेच मी हा व्हिडिओ बनवतो आहे. तर मित्रांनो, मी जिकी एनर्जी या कंपनीचा सोलर इन्स्टॉलेशन मी केलं इथे. आणि आत्ता सकाळचे 8 वाजलेत. तर 8:30 वाजलेत. तर अशा प्रकारे हे सगळं स्ट्रक्चर वगैरे आहे. आणि मी 30 मीटर म्हणजे 100 फुटावरती मोटर सोडलेली आहे. आणि मला बऱ्या प्रमाणात चांगले पाणी मारते. ज्यांनी 50 मीटर हेड घेतले त्यांचं कमी पाणी मारते, आणि त्यापेक्षा 70 मीटर ज्यांनी हेड घेतले त्यांचं अतिशय कमी पाणी 3 HP हेड घेणाऱ्या व्यक्तींचं मारत आहे. आमच्या चुलत बंधूंनी 70 मीटर हेड घेतले 3 HP ला. तर त्यांना नवीन पंप टाकावा लागला आहे, आणि आता त्यांनी 30 मीटर हेडचा पंप टाकला आहे. तर पाणी व्यवस्थित मारते. ज्या शेतकऱ्यांना 100 ते 120 फुटापर्यंत पाणी आहे त्यांनी 30 मीटरचे हेड निवडायला पाहिजे. आणि ज्यांची खोली 150 फूट पाणी बोरला लागलेले 150 फुटाच्या खाली, तर त्यांनी 50 मीटर हेड निवडायला पाहिजे. आणि 70 मीटरसाठी 300 फुटापर्यंत पाणी जर बोरला लागलेलं असेल, म्हणजे जो सप लागतो तो त्याच्या सपाच्या खाली 10 फूट मोटरी सोडली पाहिजे. असा एक नियम आहे. जो शेवटचा सप आहे खोलीचा, तर त्याच्या खाली 10 फूट मोटरी सोडली पाहिजे. साधारण असं मानूयात 70 फुटाला सप आहे, तर आपण 80 फुटाला मोटरी सोडली पाहिजे. तर त्याच्या किती खोल सोडलं तरी काही उपयोग होत नाही सपाच्या, फक्त 10 फूट सोडलं बस झाले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे सगळं स्ट्रक्चर आहे. आणि आता मी मोटर ऑन केलेली आहे. पण झालं आहे काय की ही पाईप असून इथून असं गेलेलं आहे, आणि तिकडे जो मी मोटर चालू आहे ते दाखवायला मला थोडं लांब जावं लागेल. तर मी आता काय करतो, तिकडे जातो आणि तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली 8:30 वाजता किती पाणी सुरू आहे आत्ता. तर मित्रांनो, मी जिथे मोटर चालू आहे तिथे आलो आहे, आणि तुम्हाला ही मोटरी दिसत आहे. हा 3 इंची पाईप आहे, पाईपलाईन आहे, आणि 3 इंची स्कॉप आहे. तर साधारण एवढं पाणी मारत आहे. जास्त अजून प्रकाश कमी असल्यामुळे पाणी कमी चालते सध्या. तर ऊन जास्त वाढल्यानंतर आहे ना पाणी अजून मारते. तर मित्रांनो, ठीक आहे. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.